याच्या काही सेवका पांडुरंग अभिमानी जीवदानी कुवसा बुडता जळी जळता आगी बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे पांडुरंग अभिमानी जीवदानी कुवसा तुका म्हणे आम्हासाठी कृपापोटी वागवी पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन सरी चरणा संतांचे सरी चरणा संतांचे सरी चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो 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 झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उद्धाराचा संदेह नाही उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली भगवान श्री ज्ञानोबाराय अखिल विश्वाचे परमार्थ प्राण वैराग्य शिरोमणी ज्ञानेश प्रिय जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्त श्रेष्ठ मारुतीराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून उपस्थित सर्व श्रोते सज्जनांच्या चरणार विंदी भक्तिभावाने वंदन करतो। या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री तुकोबारांच्या सकल विश्वाला गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग गाथेतील एका 4 चरणाच्या अभंगाची योजना केलेली आहे। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान पंढरीनाथ परमात्म्यांच्या सेवकाचं महिमान सांगतात। विठ्ठला 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 विठ्ठला
जास्त ओझं अडकवलं ना तर त्या खुंटीची जशी अवस्था होते तशी माझी होण्याची शक्यता आहे. पहा, हार भला मोठा आहे अनबुवा किरकोळ आहे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून पंढरीनाथ परमात्म्याच्या सेवकाचं महिमान आपल्या समोर व्यक्त करतात. पांडुरंग परमात्म्याच्या सेवकाला मिळणाऱ्या फलश्रुतीचा विचार तुकोबारांनी या अभंगातून बोलून दाखवला. एका अर्थानं पंढरीनाथाचं सेवक होण्याचं काय महत्त्व आहे आणि दुसऱ्या अर्थानं पंढरीनाथाचा सेवक झालेल्या त्या महापुरुषाला भगवान पंढरीनाथ परमात्मा त्याच्या भक्तीला नेमका काय प्रतिसाद देतो असं सुंदर असं चिंतन महाराजांनी या अभंगात व्यक्त केलेलं आहे. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेला आणि माझ्या मर्यादित बुद्धीला जेवढं अभंगावर बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या औचित्याचा 2 शब्दाचा परिहार अत्यंत अगत्याचा आणि आनंदाचा आहे. आपल्या या पवित्र भूमी असलेल्या श्री क्षेत्र भोगाव नगरीमध्ये भक्त श्रेयोमणी बजरंग बलींच्या या पावन अशा दरबारामध्ये गेली अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी परमार्थ साधनेच्या सेवेत प्रवृत्त आहोत. भक्त श्रेष्ठ मारुतीरायांची आपण काया वाचा मनाने या ठिकाणी सेवा करतो आणि मारुतीरायांच्याच कृपेनं हा सप्ताह प्रतिवर्षी अधिकच देखणा सुंदर आणि रेखीव होऊ पाहतो आहे. मोठा सप्ताह म्हणजे जास्त गर्दी असं समीकरण नाही बरं. मोठा सप्ताह कोणता? ज्या उत्सवामध्ये वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेला अनुसरून ते सगळं नियम पालन करून चिंतन करणारे वक्ते बोलवले जातात की नाही, तो सप्ताह आमच्या दृष्टीनं मोठा आहे. पहा, भले ऐकायला 50 माणसं असली तरी हरकत नाही. जास्त गर्दी असली म्हणजे सप्ताह मोठा असतो असं नाही. आपण उत्सवाकरता बोलवलेली जी काही कीर्तनकार मंडळी आहेत ती वारकरी संप्रदायाच्या चाकोरीमध्ये चालणारी असली पाहिजे. म्हणजे माझं कीर्तन घेतले म्हणून मी असं बोलतोय असं समजू नका. तसा मी या कीर्तनकारांच्या यादीत अनुभवानी वयानी ज्ञानानं कमी आहे, तरीही आपली पत्रिका बघितल्यानंतर कोणत्याही माणसाला आनंद वाटावा अशी आपल्या गावच्या उत्सवाची पत्रिका आहे. एखाद्या गावच्या शिवेवरती म्हणा गावात एंट्री केल्याबरोबर गावातील काही गुणवान विद्यार्थ्यांचं फलक लावलेलं असतं. पहा, म्हणजे गावातले जे काही गुणवंत विद्यार्थी असतात की नाही, 99, 95, 96, 97% मार्क घेणारे विद्यार्थी, त्यांचं एक फ्लेक्स लावलेलं असतं आणि गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार असं त्याला शीर्षक दिलेलं असतं. ते गावात आल्याबरोबर ते फ्लेक्स बघितला की गावातल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची माणसाला जाणीव होते की खरंच गावातली मुलं सुज्ञ आणि हुशार आहेत. पहा, हे जसं आहे की नाही तसं सप्ताहाची पत्रिका पाहिली की ऐकणाऱ्या लोकांचा दर्जा कळतो. विठाला विठाला अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या वातावरणात भाविक वैष्णवांच्या गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये भक्तिमती मातांच्या आणि ऐकणाऱ्या ग्राहिक श्रोत्यांच्या प्रसन्न उपस्थितीमध्ये आपल्याला तुकोबारांच्या अभंगाचा उपलब्ध वेळेमध्ये विचार करायचा आहे. ही भूमी अशी पवित्र आहे. इथं आल्यानंतर दुसरं काही माणसाच्या डोक्यात विचार जरी आला तरी मारुतीराय तो विचार थांबू देत नाहीत. पहा, इथं येईपर्यंत उपदेशपर अभंगावर चिंतन करण्याची माझी भावना होती.
पण भक्त श्रेष्ठ मारुतीरायांच्या दरबारात उभं राहिलो, देवाच्या निष्ठावंत सेवकाच्या दारात उभं राहिल्यानंतर दुसरं काही बोलण्यापेक्षा सेवकांचंच महिमान आपल्याकडून गायलं जावं, हा भाव मनात सुचल्यामुळं हा अभंग निवडला. विठ्ठला विठ्ठला भक्त श्रेष्ठ मारुतीराय म्हणजे परमात्म्याच्या सेवेकरीतले अग्रगणी सेवेकरीत पहा. राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. सेवा कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मारुतीराय. दास्यत्व निकट हनुमंते पै केले मनोनी देखिले रामचरण. असं परमात्म्याच्या हृदयामध्ये आपल्या दास्यत्वानं विशेष अशी जागा निर्माण करणारे भगवान श्री मारुतीराय आणि त्यांचा हा दरबार असल्यामुळं थोडं पांडुरंग परमात्म्याच्या देवकाच्या सेवकाबद्दल बोलावं अशी माझ्या अंतःकरणात भावना निर्माण झाली आणि या अभंगाचं चयन झालं. मानव देह प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे त्याने स्वात्म उद्धारासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपला उद्धार करून घेण्याच्या साधनेत प्रत्येक साधक रत असला पाहिजे, कारण त्याला प्राप्त झालेलं जीवन हे भगवंतानं त्याच्याकरता दिलेलं आहे. देवानं अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या योनी निर्माण केल्या, पण त्यांना निर्माण करूनही परमात्म्याच्या अंतःकरणाला संतोष नव्हता. कारण देवानं जे निर्माण केलेले जीव होते की नाही, ते जीव परमात्म्याला ओळखायच्या कामात समर्थ नव्हते पहा. म्हणून वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी परमात्म्याने निर्माण करूनही त्यांच्याकडे पाहून देवाला असंतोष होता पहा. सृष्ट्वा पुराणे विविधान्यजया आत्मशक्त्या वृक्षान सरीसृप पशून खगदंश मत्स्यान स्तैस्तैरतुष्ट हृदय पुरुषं विधाय ब्रह्मावलोकधीशनं मुदमाप देवः. श्रीमद भागवताच्या 11 स्कंधातला विचार आहे. तिथं त्यांनी असा विचार बोलून दाखवला की परमात्म्यांनी अनेक जीवजंतू निर्माण केले, पण त्यांच्याकडे पाहून देवाला अप्रसन्नता वाटली. मग देवानं पुन्हा एक उभं मॉडेल निर्माण केलं. अगोदर आडवे केले होते, पुन्हा उभं निर्माण केलं, त्याला माणसाचा देह म्हणतात. परब्रह्माचं अवलोकन करण्याची बुद्धी असलेला माणसाचा देह देवाने निर्माण केला आणि या देहाकडे पाहून देवाला आनंद वाटला पहा. म्हणजे अत्यंत विश्वासाने परमात्म्यांनी निर्माण केलेलं जर या जगातलं काही असेल तर तो माणसाचा देह आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात किमान माणसाने देवाचा तरी विश्वासघात करू नये. व्यवहारात बरीचशी माणसं विश्वासघातकी असतात, त्याच्याशी आपल्याला काही कारण नाही. व्यवहारात कुणी कसं वागायचं हे सांगायचं ठिकाण कीर्तन नाही, पण परमार्थाच्या क्षेत्रात किमान माणसाने देवाचा तरी विश्वासघात करू नये. असा कोणता मनुष्य आहे की जो विश्वासघातकी आहे? नाथ महाराज सांगतात माणसासारखा देव दुर्लभ देह मिळूनही परमार्थ साधनेत ज्याची प्रवृत्ती होत नाही आणि आत्मज्ञान प्राप्तीकरिता उद्धाराकरता जो प्रयत्न करत नाही, असा मनुष्य देवाचा विश्वासघात करतो. ऐसा पावोनी नरदेह देख जो न साधीची ब्रह्मसुख तो जना माझी परममूर्ख विश्वासघातक देवाचा. निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी तो देवाचा विश्वास बुडवणी विषय सेवनी निजपतन. विषयाचं चरवीत चरवण करण्यामध्ये आयुष्याचा वेच करणारा जो मनुष्य असतो की नाही, 10 इंद्रियांच्या समुदायानं 5 विषयाच्या राशीवरती लोळायचं काम ज्याचं चाललेलं आहे, नाथ महाराज सांगतात त्याच्याकडे पाहिलं की देवाला वाईट वाटतं. पार मी याला निर्माण केलं कशा करताना, हा करतोय काय? म्हणून ज्याला मनुष्याचा देह प्राप्त झालेला आहे अशा माणसाने उद्धाराची साधना केली पाहिजे. तुकोबाराय सांगतात उद्धाराकरिता प्राप्त सामग्री यथार्थ रूपानं प्राप्त असलेला हा माणसाचा देह मिळूनही जो मनुष्य त्या भगवत प्राप्तीच्या उद्धाराच्या साधनेला लागत नाही त्याला भाग्यहीन मनुष्य आहे असं म्हटलं पाहिजे. तुकोबाराय सरळ सरळ बोलतात की जो संतांच्या चरणाला विन्मुख झालेला आहे आणि ज्याला स्वतःचा उद्धार करून घेण्याची तळमळ नाही असा मनुष्य भाग्यहीन आहे. विठ्ठला विठ्ठला उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. विन्मुख चरणा संतांची या विन्मुख चरणा संतांची या उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. विन्मुख चरणा संतांची विन्मुख चरणा संतांची उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विन्मुख चरणा संतांची
महापुरुषांच्या चरणाला विन्मुख झालेला आहे आणि उद्धाराच्या साधनेत प्रवृत्त नाही. तुकोबाराय सांगतात तो भाग्यहीन आहे. माणसासारखा देव दुर्लभ देह मिळूनही जो आपलं जीवन कृतार्थ करून घेण्याकरिता प्रयत्न करत नाही, नाथ महाराज सांगतात तो आत्महत्यार आहे. पावोनी श्रेष्ठ नर शरीर जो नुतरेची संसार पार, तो आत्महत्यारा नर सत्य साचार उद्धवा. म्हणजे माणसाचा देह मिळून ज्याची उद्धाराच्या साधनेत प्रवृत्ती होत नाही त्याला नाथ महाराज आत्महत्यारा असं म्हणतात. आणि मग आत्महत्या करणं म्हणजे फाशी घेणं आणि इंड्रियल पिणं एवढ्या पुरतं मर्यादित नाही. माणसाच्या देहात येऊनही उद्धाराची साधना न करणं याला आत्महत्या म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठाला आपलं जीवन आत्मघातकी असू नये. तुका म्हणे आत्मघातकी हत्यारे. तुकोबराय सांगतात आत्महत्यारे घातकी. महाराज सांगतात असं आत्मघातकी माणसाचं जीवन असू नये. पहा, त्याने उद्धाराकरता प्रयत्न केला पाहिजे, कारण ही संधी पुन्हा नाही. बरवी ही वेळ सापडली संधी. संधी मिळाली की नाही? संधी प्राप्त झालेली म्हणून या संधीचं सोनं करून घ्यायचा माणसाचा प्रयत्न असला पाहिजे. मग उद्धार करून घ्यायचं म्हणजे नेमकं करायचं काय हा प्रश्न आहे. शास्त्राचाही आग्रह आहे, उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत. भगवान परमात्मा 6व्या अध्यायात अर्जुनाला बोलतो, अर्जुना इथं जन्मलेल्या प्रत्येकानं उद्धाराची साधना केली पाहिजे. आत्मनम आत्मानम आत्मनः आत्मानम उद्धरेत. मग देवाचा आग्रह उद्धाराचा आहे, साधू पुरुषांचा आग्रह उद्धारासाठी आहे. उद्धार करून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं. सामान्यतः संत वाङ्मयाच्या अवलोकनानं उद्धाराचे 4 मार्ग आपल्या समोर व्यक्त करता येणं शक्य आहे. तसे अनेकही असू शकतात, पण जेवढं काही मला स्मरणात येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. उद्धार करून देण्याच्या 4 वाटा साधू पुरुषांनी आपल्याला सांगून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कलियुगामध्ये उद्धार करून देण्याचं परिपूर्ण असं सामर्थ्य आहे भगवंताच्या नामामध्ये. उद्धार करून देणारा पहिला मार्ग आहे भगवंताचं नाम. उद्धार करून देणारा दुसरा मार्ग आहे अंतःकरणातल्या वासनेचा जय साधनं. उद्धाराचा तिसरा मार्ग आहे साधू पुरुषाची संगती करणं. आणि उद्धाराचा चौथा मार्ग आहे देवाचा सेवक होणं. विठ्ठला विठ्ठला या चारीपैकी कोणत्याही एका मार्गाचा जरी जीवानं अवलंब केला तरी त्याचा उद्धार होण्याची दाट शक्यता आहे. पहा, काय काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट परमात्म्याचा नामाचा आश्रय केला पाहिजे, कारण सध्याचा काल हा कराल अशा प्रकारचा कळी काळ आहे. पहा, आणि या कलियुगाचा जर आपण विचार करू गेलो, कलियुगामध्ये आपली बुद्धी मंद आहे, कलियुगातल्या माणसांचं भाग्य मंद आहे, कलियुगातल्या माणसांचं आयुष्य थोडं आहे. मग ज्या काळामध्ये आपल्याला मंद बुद्धी, मंद भाग्य, अल्प आयुष्य प्राप्त होतं की नाही, अशा काळात आपल्याला कठीण साधना करून चालत नाही. पहा, अत्यंत खडतर साधनांचं अनुष्ठान करून जीव आपल्या कल्याणाच्या स्थानापर्यंत पोचेल असं सांगता येत नाही. म्हणून अगोदर पहिलं काय करावं, परमात्म्याच्या नामाचा आश्रय करावा, कारण देवाचं नाम हे कलियुगामध्ये उद्धार करून देणारं सगळ्यात सक्षम साधन आहे. पहा, इतर सगळ्या साधनांची आपण तुलना नामाशी करून बघा. तुकोबाराय सांगतात कलियुगात फक्त देवाचं नामच आपला उद्धार करण्याच्या कामात समर्थ आहे. कलियुगी उद्धार हरी नामे, कलियुगी उद्धार हरी नामे, कलियुगे उद्धार हरी नामे, कलियुगे उद्धार हरी नामे. सकळाशी येथे आहे अधिकार, सकळाशी येथे आहे अधिकार, सकळाशी येथे आहे अधिकार, सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरी नामे, कलियुगी उद्धार हरी नामे, कलियुगे उद्धार हरी नामे, कलियुगे उद्धार हरी नामे. कलियुगी उद्धार हरिनामे. नामाने आपलं भवबंधन निवृत्त होतं असं सांगणारी शेकडो प्रमाण आहेत, पण मला उद्धार शब्दावर माझा जोर आहे. पहा, कलियुगी उद्धार हरिनामे. कलियुगामध्ये उद्धार करून देण्याचं सामर्थ्य परमात्म्याच्या नामात आहे. आयसी जिव्हा निकी विठ्ठल विठ्ठल कान भोकी, जेने पाविजे उद्धार तेथे राखावे अंतर. कलियुगामध्ये उद्धार करून देण्याची यथार्थ रूपानं शक्ती असलेलं साधन म्हणजे परमात्म्याचं नाम आहे. पहा बरं, देवाची किती कृपा आहे महाराज. त्याच्या स्वरूपाचा जर विचार केला
तर शास्त्रकार सांगतात ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची ये राती माझी ओळखावया श्रुती खून केली. परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही नामरूपाचा संबंध नाही. जन्माला आलेले लेकरू जसं अनाम असावं की नाही, तसा हा देव सुद्धा अनाम आहे. पण त्याची काहीतरी खून आपल्याला कळावी याच्याकरता तो स्वतःला नावं ठेवून घेतो. उपजली या बाळकासी नाम नाही तयापासी ठेविले नि नावेसी ओ देत उठे. लेकराला जसं एखादं नाव ठेवावं की नाही, त्याची काहीतरी संज्ञा, त्याची ओळख पटावी याच्याकरता लेकराला नाव ठेवलं जातं. हा बरं, ते नाव ठेवायची सुद्धा अलीकडे विशिष्ट पद्धत निघालेली आहे पहा. हा युनिक असलं पाहिजे, ते नाव अद्वितीय असलं पाहिजे. गावात ते नाव दुसऱ्या लेकराचं कोणाचं असू नये या आई वडील त्याच्या शोधात असतात पहा. आता अलीकडे एक नवीन अशी पद्धत निघालेली आहे. आईचं नाव अर्ध तोडायचं, बापाचं नाव अर्ध तोडायचं आणि ते जोडून तिसरं तयार करून लेकराचं ठेवायचं पहा. अशी पद्धत अलीकडे निघाली का ते नाम अद्वितीय असलं पाहिजे असा अट्टहास केला जातो. तुमचं माझं नाव ठेवण्याचा एकच कार्यक्रम असतो, त्याला नामकरण सोहळा किंवा बारसं म्हणतात. बरोबर आहे की नाही? पण देवाचं एक नाम आहे का महाराज? एका नामा नाही ताळा केली सहस्त्राची माळा. तुकोबाराय सांगतात हा परमात्मा स्वतःला हजारो नावं ठेवून घेतो. जया रूपना आकार धरी नाना अवतार घेतली हजार नावे ठेवणे आपणा. परमात्मा स्वतःला नावं ठेवून घेतो. व्यवहारातला माणूस स्वतःला नावं ठेवून घेतो का? कुणी माणसाने हात वर करून घ्यावं त्यांनी म्हणावं लोकांनी मला नावं ठेवली तरी हरकत नाही. आपल्याला आवडत नाही ना, आपल्याला कुणीही नावं ठेवलेलं आवडत नाही पहा. तसं आपलं नाव एकदाच ठेवतात. काही माणसं भाग्यवान असतात का, लोक मरेपर्यंत त्यांना नावं ठेवतात. विठ्ठला 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 परमात्म्याने स्वतःला हजार नावं ठेवून घेतली. ते नामस्मरण करण्याविषयी काळ वेळेचं बंधन ठेवलं नाही. त्या नामाच्या ठिकाणी आपली सगळी शक्ती सन्निहित केली. तरीही काही दुर्दैवी लोकांच्या मुखाला देवाचं नाव येत नाही पहा. नामकारी बहुधा निज शक्ती तत्रार्पिता नियमितो न तत्र कालः एतादृशी तव कृपा भगवन ममापि दुर्दैवम ईदृशम इहा जनेनानुरागः. एक भक्त देवाला बोलतो, देवा आम्ही किती करंट्या कपाळाचे आहोत, एवढी तू सूट दिलेली आहे तरी सुद्धा आमच्या मुखाला देवाचं नाम येत नाही. अनुष्ठानाकरता नामाचं अत्यंत सौलभ्य वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं. नामाचं साधन सुलभ का आहे माहिती आहे का? त्याची 4 कारणे पहा. पहिली गोष्ट, नाम कोणालाही घेता येतं. मग अशी प्रमाण देऊन आलो, सकळ अशी येते म्हणजे कोणालाही घेता येतं, कसंही घेता येतं. येईल तैसा बोल रामकृष्ण, कुठेही घेता येतं. असाल ते करा आणि कधीही घेता येतं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. विठ्ठला 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 असं कधीही करता येणारं, कुठेही करता येणारं, कसंही करता येणारं, कोणालाही करता येणारं साधन दुसरं आहे का? एकच साधन आहे, ते आहे परमात्म्याचं नाम. कलियुगात स्वतःचा उद्धार करून घेण्याची ज्याला इच्छा आहे अशा माणसाने देवाच्या नामाचा आश्रय करावा. त्या नामरूपी नौकेत बसावं आणि आपलं प्राप्तीचं पहिलं तीर गाठावं पहा. नाव धड करा सहस्रनामाची जे भव सिंधूचे थडे पावे. म्हणजे पहिला उपाय आहे उद्धरून जाण्याचा परमात्म्याचं नाम. दुसरा उपाय आहे अंतःकरणातल्या वासनेचा जय साधन. ज्याला मुक्त होण्याची इच्छा आहे, उद्धरून जाण्याची इच्छा आहे, अशा भाविकांनी आपल्या अंतःकरणातल्या वासनाचा जय साधला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, जोपर्यंत अंतःकरणातली वासना संपत नाही तोपर्यंत कुणी माझा उद्धार झाला ही भाषा बोलू नये. विठ्ठला विठ्ठला वासनेचे मूळ छेदिल्या वाचून नव्हे या खंडन गर्भवासा. वासनेचे मूळ छेदिल्या वाचुनी तरलोसे कोणी न म्हणावे. 100 चरणाच्या अभंगात तुकोबारांची वचनं आहे की वासना अंतःकरणातली संपल्याशिवाय मनुष्याचा उद्धार होणं कदापि शक्य नाही पहा. म्हणून ज्यांनी आपल्या अंतःकरणातल्या दुर्वासनांचा जय साधला अशा भाविकांचा तात्काळ मुद्दाम दुर्वासना शब्द वापरला बरं, कारण वासना म्हटलं की ती नेहमी वाईटच असते असा विचार करून चालत नाही. शास्त्रकारांनी या वासनेमध्ये 2 प्रकार केलेले आहेत. एक मलिन वासना आहे आणि दुसरी शुद्ध वासना आहे. जन्मजन्मांतरामध्ये गर्भवासाचं दुःख घ्यायला भाग पाडणारी जी वासना असते तिला मलिन वासना म्हणतात, आणि आपल्या जन्माचं खंडन करणारी जी वासना असते तिला शुद्ध वासना म्हणतात. वासना द्विविधा प्रोक्ता शुद्धाच मलिना तथा मलिना जन्मने हेतु शुद्धा जन्म विनाशिने. या वासनेत शास्त्रकारांनी 2 प्रकार केले. एकाला शुद्ध वासना म्हणा आणि दुसरीला मलिन वासना म्हणा. आता वासना शब्द ऐकला की आपल्याला कसं तरी वाटतं की नाही,
पण ज्या अर्थी तुकोबरांसारख्या साधू पुरुषांनी देवाकडे वासनापूर्तीची अपेक्षा केली त्या अर्थी ही वासना चांगली आहे असं म्हणावं लागतं. एखाद्या महापुरुषाला रात्रंदिवस मारुतीरायांची सेवा करण्याची वासना आहे, आता चांगली का वाईट आहे? रात्रंदिवस एखाद्याला गाथा ज्ञानेश्वरी वाचण्याची वासना आहे, एखाद्याला शेवटच्या श्वासापर्यंत आळंदी पंढरीची वारी करण्याची वासना आहे. आता शुद्ध आहे का अशुद्ध आहे? तुका म्हणे पायापाशी येईन ऐशी वासना, तुझ पहावे हे धरितो वासना, परी आचरणा ठाव नाही, करी वासने सारिखे, प्राण फुटे येणे दुःखे. ही वासनेच्या संबंधातली तुकोबरांची वचनं जर आपण डोळ्यासमोर धरले तर या वासनेत दोन प्रकार करावे लागतात. तुकोबराय जर देवाला म्हणत असतील देवा माझी वासना पूर्ण कर, तर ही वासना नेहमी टाकण्यायोग्यच असते असं म्हणता येत नाही. पहा, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला. हे देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा. देवा पुरवावी वासना. तुकोबरांसारखे संत जर देवाकडे वासनापूर्तीची इच्छा व्यक्त करत असतील तर या वासनेला आपल्याला अशुद्ध वासना म्हणता येत नाही. आणि महाराज ही वासनापूर्तीची इच्छा करायला लागले की देवही ती पूर्ण करतो की नाही? पडिये देह भाव पुरवी वासना, पुरवी वासना म्हणजे या वासनेला शुद्ध वासना म्हणा. अशुद्ध वासना हृदयामध्ये जिवंत असल्यानंतर माणसाला जन्म घ्यावा लागतो, जन्म घेणे लागे. अशुद्ध वासना आहे तोपर्यंत जन्म चुकत नाही, आणि तीच वासना हरिरूप झाली जन्म चुकल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला 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 योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ महामुनी रामचंद्र प्रभूंना उद्देशून बोलतात, रामा अंतःकरणातल्या वासनेचा क्षय होणं हीच मोक्षाची अवस्था आहे. पहा, अंतःकरणात असलेली जी दुर्वासना, लक्षात ठेवा बरं, शुद्ध वासना मलिन वासना याच्यातली जी वाईट वासना आहे त्या वाईट असलेल्या कुवासनेचा, दुर्वासनेचा क्षय एखादा भक्त जर साधत असेल तर त्याच अवस्थेला मोक्ष असं म्हणतात. वासना संशयो नाम मोक्ष इत्युच्यते बुधैः, पदार्थ वासना सक्तिर्बंध इत्यभिधीयते, सकळ वासनेची शांती या नावगा मुख्य मुक्ती, विषय वासना उत्पत्ती बद्धता निश्चिती ती नाव. योग वासिष्ठामध्ये आलेला हा श्लोक जशाच्या तसा भावार्थ रामायणामध्ये आलेला आहे. आणि नाथ महाराजांनी एकाच ओळीत त्याचा खुलासा करून दिला, वासनेची शांती होणं हाच मोक्ष आहे. म्हणून ज्यांनी आपल्या अंतःकरणातली वासना जिंकली, अपार असलेल्या वासनेवरती ज्यांनी विजय मिळवला, तुकोबराय सांगतात ते तात्काळ मुक्त झाले. पहा, पावले सत्वर निष्काम उद्धार, पावले सत्वर निष्काम उद्धार, पावले सत्वर निष्काम उद्धार, पावले सत्वर निष्काम उद्धार, जिंकली अपार वासना आहे, जिंकली अपार वासना आहे, जिंकली अपार वासना, अपार वासना. पावले सत्वर निष्काम उद्धार, पावले सत्वर निष्काम उद्धार, पावले सत्वर निष्काम उद्धार, पावले सत्वर निष्काम उद्धार, जिंकली अपार वासना आहे, जिंकली अपार वासना आहे, जिंकली अपार वासना आहे, जिंकली अपार वासना. पावले सत्वर निष्काम उद्धार,
जिंकली अपार वासना आहे, म्हणजे वासना जिंकली की माणसाचा उद्धार होतो. पहा, दोन मुद्दे आपले झाले. नामाचा आश्रय केला की उद्धार होतो, वासनेचा जय साधला की उद्धार होतो. आता तिसरा मार्ग आहे साधू पुरुषाची संगती करणं. आपण साधू पुरुषाच्या संगतीत गेलो की आपला उद्धार आहे. पहा, पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवे. अधमाच्या संगतीमध्ये पतन आहे आणि संतांच्या संगतीमध्ये उद्धार आहे, हे त्याच्यात ग्रहित आहेच की नाही. साधू पुरुषाची संगती जर एखाद्या जीवाला घडली तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पहा, हा, ती मदालसा आपल्या लेकराला शिकवते, बाळा तुला जगतामध्ये विचरण करत असताना तुला असं राहावं लागेल की तू कोणाच्याही संगतीत राहू नको, कारण संगती ही फार बाधक आहे. पहा, संगत सर्वात्मना आहे, संगती ही त्याग करण्याच्या योग्यतेची आहे. पण जर तुला संगती वाचून राहणं अशक्य असेल, मुळात एकतर संगती कोणाची करूच नको, आणि करायची असेल तर साधू पुरुषाची कर. पहा, कारण मनुष्य हा संगती प्रधान असलेला प्राणी आहे. अगदी घरादारावरती तुळशी पत्र ठेवलेल्या लोकांच्या उशाला सुद्धा मोबाईल आहेत. कोणाची नाही कोणाची संगती करावीच लागते की नाही. नसेल एखाद्या जिवंत माणसाची तर एखादं तरी उपकरण जवळ ठेवावं लागतं. संगती प्रिय, संघ प्रिय असलेला हा प्राणी आहे. म्हणून ती आई त्या लेकराला शिकवते, बाळा एकतर कोणाची संगती करूच नको, आणि करायची असेल तर संतांची कर, कारण साधू पुरुषाची संगती हे भवरोगावरचं औषध आहे. विठ्ठला विठ्ठला संग सर्वात्मना हे सचेत कर्तुम न शक्यते सद्भिः सह कर्तव्य सताम संगो हि भेषजम. मदालसा आपल्या लेकराला सांगते की साधू पुरुषाची संगती जर तू केली ना तर ती साधू पुरुषाची संगती तुझ्या माग लागलेला हा जो काही भवरोग आहे की नाही, या भवरोगावरती अत्यंत रामबाण इलाज करणारं, भवरोगावरचं उत्तम अशा प्रकारचं हे औषध आहे. पहा, म्हणून साधू पुरुषाची संगती हे तुमच्या माझ्या उद्धाराचा तिसरा मार्ग आहे. नाही तरी तुमचा माझा उद्धार झाला पाहिजे याकरिता साधू पुरुषांनी आपलं श्रेष्ठ असलेलं ठिकाण सोडून दिलं आणि या मृत्यू लोकात आले. काय आहे या मृत्यू लोकात महाराज? म्हणून मृत्यू लोके सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणे, कैसे सुखनिद्रा अंथरुणे इंगळाच्या. अशा दुःखालयम अशाश्वतम असलेल्या या प्रपंचामध्ये एखाद्या साधू पुरुषांनी आपली दिव्य अवस्था सोडून खाली यावं. कशा करता? ब्रह्ममूर्ती संत वा वा जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उतराया आले दीन जना, दीन जना उतराया आले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उतराया आले दीन जना, दीन जना उतराया आले दीन जना. प्रमाणाचे प्रवाह येत राहणारच आहेत, है की नाही. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया उद्धार करण्याकरिता, जड जीवांचा उद्धार करणं हे साधू पुरुषांच्या अवताराचं काम आहे. पहा, अवतार तुम्हा उद्धरावे जन जड जीव, यावे विष्णुदासी तरीच गर्भवासी, उद्धार लोकासी पूज्य होती. तुकोबरे सांगतात, विष्णुदास गर्भवासामध्ये त्याच कारणामुळे येतात की आपल्याला इथं जाऊन लोकांचा उद्धार करायचा आहे. पहा, म्हणून साधू पुरुष हे उद्धाराचं तिसरं द्वार आहे. पहा, पहिली गोष्ट आहे नामाचा आश्रय केला पाहिजे, दुसरी गोष्ट आहे वासनेवरती विजय मिळवला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट आहे साधू पुरुषाची संगती केली पाहिजे. आणि ह्याच्यातलं काहीच नाही जमलं तर एक करावं. पहा, पंढरीनाथ परमात्म्याचा किमान माणसाने सेवक तरी झालं पाहिजे. देवाचा निष्ठावंत जर आपण सेवक झालो तरीही आपल्या उद्धाराची काळजी राहत नाही. महाराज सांगतात, जो याचा म्हणजे पंढरीनाथाचा सेवक झालेला आहे त्याच्या उद्धाराची काही चिंता नाही पहिल्या चरणात. उद्धाराचा
याचा काय देवका पांडुरंग पांडुरंग जर आपण याचा अन्वय बदलला तर त्याचे दोन अर्थ निघतात पहा. याच्या काही सेवका, माझ्याकडे बघा, याच्या काही सेवका उद्धाराचा संदेह नाही. अर्थ काय व्हायला लागला की या पंढरीनाथ परमात्म्याच्या काही मोजक्या सेवकांचा उद्धाराचा संशय नाही. पहा, संशय नाही, चिंता नाही, ठराविक लोकांच्या उद्धाराचा संशय नाही असा अर्थ व्हायला लागला. पण अर्थ तसा आहे का? याच्या सेवका उद्धाराचा काही संदेह नाही. विठ्ठला 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 आपण पंढरीनाथ परमात्म्याचे निष्ठावंत सेवक झालो, पुन्हा उद्धाराची काळजी करायचं कारण नाही. पण देवाचा सेवक माणसाने झालं पाहिजे. कारण पंढरीनाथ परमात्म्याच्या दास्यत्वामध्ये मनुष्य जीवनाची कृतार्थता आहे. देवाचा आपण जर निष्ठावंत दास झालो की नाही, त्याच्या जीवनामध्ये परमार्थातलं काहीच त्याला मिळवायचं राहत नाही. देवाचा दास झालेला आहे आणि त्याचा परमार्थ पुन्हा अपूर्ण आहे असं कधी होईल का? पांडुरंग परमात्म्याचं एकमेव दास्यत्व असं आहे की ते दास्यत्व आपलं जीवन कृतार्थ करून देतं. पहा, हा पांडुरंग परमात्मा सोडून जर दुसऱ्या कोणाचा दास मनुष्य होत असेल तर मग चिंता आहे. पण याच्या शब्द तुकोबारांनी इथं घातलेला आहे. याच्या म्हणजे कोणाचा? पुढे दुसऱ्या चरणात पांडुरंग शब्द घेतलेला आहेच की नाही. म्हणून याच्या शब्दाचा अर्थ करत असताना पांडुरंगाच्या सेवकासाठी उद्धाराच्या बाबतीतला कोणताही संभ्रम विद्यमान राहत नाही. महाराज सांगतात, तुम्ही ही सगळी पृथ्वी पायाखाली तुडून फिरून या, सगळी पृथ्वीचं पर्यटन करून तुम्ही माघारी या. उद्धार करून देणारा पांडुरंगासारखा दुसरा देव तुम्हाला सापडायचा नाही. विठ्ठला विठ्ठला अनेक ऐसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे, अनेक ऐसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे. दैवत ये भूमंडळे उद्धार कले पावविते, दैवत ये भूमंडळे उद्धार कले पावविते. अनेक ऐसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे, अनेक ऐसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे. दैवत ये भूमंडळे उद्धार कली पावविते, उद्धार करे पावला, उद्धार करे पावला. अनेक ऐसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे. दैवत ये भूमंडळी उद्धार कली पावविते, दैवत ये भूमंडळी उद्धार कली पावविते. अनेक ऐसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे. दैवत ये भूमंडळी उद्धार कली पावविते, उद्धार करे पावला, उद्धार करे पावला.
दुसरा देव आहे का? दुसरा देवच नाही तर आहे कोणता? तुकोबाराय सांगतात पंढरीनाथ परमात्मा सोडून दुसऱ्याला देव म्हणायची आम्हाला लाज वाटते. बहु लाज वाटे चित्ता अनेका ते देव म्हणता, सांडोनिया हरिहर देव धरती भाव क्षुल्लकी, ऐका त्याची विटंबना देवपणा भक्तीची. वैष्णव मंडळी देवाला म्हणजे पांडुरंगाला सोडून दुसऱ्याला देव म्हणायला तयार नाहीत. पा त्यांच्या अंतःकरणातला भाव हा एकविध आहे. म्हणून आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणूया देव अनेकासे. महाराज सांगतात आम्ही दुसऱ्याला देव म्हणायला राजी होत नाही. दुसरे देव आहेत पण काही झालेले आहेत, काही केलेले आहेत, पण असलेला देव हा एकच आहे आणि तो असली आहे. विठ्ठला 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 पांडुरंग परमात्म्याच्या आदेशानं या जगताची व्यवस्था बघणारे बाकीचे देव असतील की नाही? नक्की असतील, पण ते आडनावाचे देव आहेत. पहा खरा देव आहे पांडुरंग परमात्मा. बळीया माझा पंढरीराव जो या देवाचाही देव. पांडुरंग परमात्मा हा सगळ्यांचा मालक आहे. मग नोकरांच्या नादी लागण्यापेक्षा मालकाचा वशिला संपादन केलेला कधी बरा आहे की नाही? पण पांडुरंगाकडे माणसाचं लक्ष असलं पाहिजे. पण आपलं एकट्या पांडुरंगाने भागत नाही. पहा नाही त्या देवहाऱ्यात सुद्धा बऱ्याच देवांची गर्दी केल्याशिवाय बऱ्याच लोकांना करमत नाही. पहा नशीब ते देव जागेसाठी भांडत नाहीत, माझ्या जागेत आला थोडा पलीकडे सरक आहे की नाही? असं चालत नाही. ही भक्तीची विटंबना आहे. पहा वार बदलल्यानंतर जर मनुष्य देव बदलायला लागला त्याची भक्ती सफल होईल कशी? उलट अशा भक्ताला ज्ञानोबरायांनी अज्ञानाच्या यादीत घातलेले आहे. 13वा अध्याय वाचून बघा. ऐसा अखंड भजन करी. आता हे पुढचं मी म्हणत नाही, माझा अधिकार नाही. सार्थ ज्ञानेश्वरी वाचून पहा. आपल्या परमार्थाच्या साधनेची यथार्थ फलश्रुती आपल्याला मिळावी असं वाटत असेल, आपली निष्ठा पांडुरंगाच्या चरणी केंद्रित झालेली असली पाहिजे. आता तुमच्या माझ्यासारखे असंख्य वारकरी, लाखो वारकरी आळंदी पंढरीची पायी वारी करतात आणि पंढरपुरातली माणसं नदीच्या पलीकडे दुसऱ्या देवाचा गोंधळ घालतात. तिथलीच माणसं दुसऱ्या देवाचा गोंधळ चालतो नदीच्या पलीकडे. अवघड काम आहे की नाही? पंढरीनाथ परमात्मा एकमेव असा देव आहे की तो तुमच्या माझ्या उद्धारा करताच तिथं उभा आहे. पहा कारण पुंडलिकरायांनी त्याला बांधून घेतलेला आहे. ज्ञान विज्ञान ही नाम मूढानां पापिनामपि दर्शनाते भवेन मोक्षः प्रार्थयामि मुहुर्मुहुः. पुंडलिकराय देवाला सांगतात, देवा ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही बाबतीमध्ये ज्ञानशून्य असलेला जो मूर्ख असलेला जीव आहे तो भला पापी असे ना का कसाही असू दे, तुझ्याकडे आला की तू त्याचा उद्धार केला पाहिजे असा वर दे. मूढ पापी जैसे तैसे उदरी कासे लावोनी, उदरी कासे लावोनी, उदरी कासे लावो. मूढ पापी जैसे तैसे उदरी कासे लावोनी, उदरी कासे लावोनी, उदरी कासे लावोनी. मूढ पापी जैसे तैसे उदरी कासे लावोनी, उदरी कासे लावोनी, उदरी कासे लावोनी. मूढ पापी जैसे तैसे उदरी कासे लावोनी, उदरी कासे लावोनी, उदरी कासे लावोनी. मूढ पापी जैसे. अगदी त्या श्लोकाचा अनुवाद करणारं हे वचन आहे. पहा महाराज सांगतात तोच मनुष्य भक्तियुक्त अंतःकरणाने देवाच्या दारात एकदा गेला ना, पुंडलिकराय सांगतात देवा तुला त्याचा उद्धार करावा लागेल. मग तो देवाच्या दारात गेलेला भक्त कसाही असला तरी, कसाही असला तरी विठ्ठला 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 उद्धाराच्या बाबतीतलं सक्षम आणि पॉवरफुल असं ठिकाण म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. महाराज म्हणून उद्धाराचा संदेह नाही. पण त्या देवाचा आपण निष्ठावंत सेवक झालो तर परमात्म्याच्या बाबतीतली साधना करत असताना त्याच्यात अनन्यतेचा अन्वय असणं जास्त गरजेचं आहे. जिथं जिथं ज्ञानेश्वरीत किंवा भगवद्गीतेमध्ये भक्तीचा विचार आलेला आहे त्याला अनन्य हे विशेषण पुन्हा जोडूनच आलंय. पहा अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते मयि च अनन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी मांचयो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते भक्त्या तो अनन्यया शक्य. आता एवढ्या जागी जर देव भक्तीला अनन्य 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 हे विशेषण लावत असेल तर त्या अनन्यतेचा एकविधतेचा उदय जोपर्यंत आपल्या भक्ती साधनेत होत नाही तोपर्यंत मनुष्याची भक्ती क्षेत्रातली प्रगती यथार्थ रूपानं होईल की नाही सांगता येत नाही. म्हणून पांडुरंगाच्या विषयीची आपल्या अंतःकरणातली निष्ठा बळकट असली पाहिजे. अशी पॉवरफुल अशा प्रकारची निष्ठा देवाच्या संबंधानं असली पाहिजे. त्या अनन्यतेत पुन्हा 3 प्रकार आहेत महाराज. एक अनन्यता आहे त्याला नामाची अनन्यता म्हणतात.
दुसरी अनन्यता आहे तिला धामाची अनन्यता म्हणतात आणि तिसरी अनन्यता आहे तिला रूपाची अनन्यता म्हणतात. विठ्ठला 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 साधना करणारा भक्त देवाच्या नामाविषयी अनन्य असला पाहिजे. आता कोणत्याही नामाने आपला उद्धार होणार हे पक्क आहे, तरी सुद्धा देवाचं एखादं विशिष्ट नाव जे आपल्याला प्रिय आणि आवडणार आहे की नाही त्याच्याविषयी मनुष्य पक्का पाहिजे. पहा, आता भक्त श्रेष्ठ मारुतीराय आणि देवाची अत्यंत जवळची भक्त असलेली राधा राणी, दोघही देवाचे भक्त आहेत की नाही? दोघांच्या भक्तीचा जरा विचार करा, किती कौतुक आहे. भक्त श्रेष्ठ मारुतीराय ही भक्तांच्या यादीतले अग्रगणी भक्त आहेत आणि राधा राणी सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची अग्रगणी भक्त आहे. पहा, पण कौतुक असं आहे, मारुतीराय कृष्ण कृष्ण म्हणत नाहीत आणि राधा राणी राम राम म्हणत नाही. विठ्ठला विठ्ठला बरोबर आहे ना? भक्त श्रेष्ठ मारुतीरायांचा श्री कृष्ण जय जय हा जप आहे काय? मारुतीरायांचा जप काय? श्री राम जय राम. त्यांच्या अंतःकरणाला राम रूपाचं सदा सर्वकाळ चिंतन आहे. पहा का, राम नामाच्या ठिकाणी त्यांची अनन्यता गुंतलेली आहे. राधा राणीची अनन्यता ही कृष्ण नामाविषयी आहे, याला नामाची अनन्यता म्हणतात. पहा, तसं तुकोबरांची सुद्धा पंढरीनाथाच्याच नामाची अनन्यता आहे. हा, तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा भाग्यवंता छंद मनी कोड विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. किती आग्रह आहे तुकोबरांचा विठ्ठल नामाविषयी. याला काय म्हणायचं? नामाची अनन्यता. दुसरी आहे तिला म्हणतात धामाची अनन्यता. धाम शब्दाचा अर्थ होतो आपलं आराध्य ज्या ठिकाणी वस्तीला आहे की नाही, आपल्या आराध्याची ज्या ठिकाणी वस्ती आहे त्या ठिकाणाला धाम म्हणतात. पहा, आता वारकऱ्यांचं धाम म्हणजे पंढरपूर आहे का? कारण तो पांडुरंग परमात्मा आपला आराध्य तिथं विसावलेला आहे की नाही, म्हणून या पंढरीच्या विषयीची निष्ठा माणसाच्या हृदयात असली पाहिजे. तुकोबराय सांगतात जगात काय अनेक कमी तीर्थ आहेत का, पण माझ्या पंढरीची बरोबरी करण्याचं सामर्थ्य कोणात नाही. अनुपम्य इची थोरी महाक्षेत्र महीवरी धन्य धन्य वार करी. तुका म्हणे येथीचे वाराणसी गया पाहिली द्वारका परी नये तुका. ही पंढरीच्या विषयीची अनन्यता आहे महाराज. तुकोबरांच्या गाथ्यातले अभंग जर आपण पंढरीपर प्रकरणातले पाहिले, पंढरीची वारी आहे माझे घरी. महाराजांना जगातली तीर्थ इतर माहीत नाहीत का? पण पंढरी सांडोनी नवजे कोठे हक्काने तुकोबराय बोलतात की मी पंढरपूर सोडून दुसऱ्या तीर्थाला जाणार नाही. याला काय म्हणतात? धामाची अनन्यता. आणि तिसरी असते त्याला रूपाची अनन्यता म्हणतात. पहा, रूप पांडुरंग म्हटलं की विटेवरी उभान कटेवरी हात यावंच लागतं त्याच्यामध्ये. जरी त्याची रूप अनंत आणि अपार असली तरी वारकऱ्याला पंढरीनाथाच्या रूपाविषयी अनन्य प्रीती आहे. पहा, असं म्हणतात. रामचरित मानसाची रचना करणारे पूज्य श्री गोस्वामी तुलसीदासजी महाराज एकदा त्यांच्या साधक मंडळींच्या आग्रहावरून तीर्थयात्रेला निघाले. सगळे ते साधक म्हणायला लागले, महाराज तुम्ही आमच्यासोबत तीर्थयात्रेला चला. महाराज म्हटले, मी काही कुठल्या तीर्थाला जात नाही, कारण रामचंद्र प्रभू सोडले तर मी कोणाच्या पाया पडत नाही. माझा नियम आहे. म्हटले, रामचंद्र प्रभू माझं आराध्य असल्यामुळे दुसऱ्याच्या समोर डोकं टेकवायची मला सवय नाही, मी येत नाही म्हणे. जास्त भाविक आग्रह करू लागले. त्यांना असं वाटायला लागलं नको नको म्हणण्यात आपला भजनाचा वेळ चालला, त्याच्यापेक्षा यांच्यासोबत जाऊन राम राम भजन करू, अडचण कुठे आहे. सगळ्या भारतभर ते त्यांच्यासोबत फिरले, एकही मंदिरात दर्शनाला गेले नाहीत. पण नाही गेले महाराज. ज्या वेळेस ही सगळी भक्त मंडळी वृंदावनच्या धामामध्ये पोहोचली त्यावेळेस भक्त बोलायला लागले, महाराज ज्या रामरायाचं तुम्ही नित्य निरंतर सदा सर्व काळ अखंड अव्याहत अविश्रांतपणे भजन करता की नाही, त्याच रामरायाचं रूप इथं बाकी बिहारीच्या रूपामध्ये वृंदावनात उभा आहे. आतमध्ये चला की बघायला. बघा देव किती सुंदर आहे. त्याच्या कुरळ्या कुरळ्या केसांकडे बघा, केसामध्ये लावलेला मोर पिसारा बघा, देवाच्या हातामध्ये असलेली मुरली बघा, देवाचे हिऱ्यासारखे शोभणारे दात बघा, अत्यंत सरळ असणारं परमात्म्याचं नाक बघा, धनुष्य बाणाची परमात्म्याची भ्रुकुटी म्हणजे भुवया पहा, देवाच्या कपाळावरती असणारा विलेपन सुंदर अशा प्रकारचा कस्तुरीचा मळवट बघा, किती सुंदर आहे देव. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, त्याच्या गळ्यामध्ये कौस्तुभ नावाचा मणी आहे, त्याच्या छातीवरती भृगु ऋषींनी लात मारल्याचं चिन्ह आहे, त्याच्या गळ्यात वैजयंती माला विलसत आहे. देवडा चरणाच्या अवस्थेत किती सुंदर आहे हो. या सौंदर्याचं वर्णन करण्याकरता सगळ्या शास्त्रकारांनी आणि साधू पुरुषांनी समाजच्या समाज खर्च केले. तुम्ही आतमध्ये येत नाही का? एवढं वर्णन केलं. वा, चला म्हणे आतमध्ये बघायला, माझा आमचा देव किती सुंदर आहे बघा. तुलसीदास महाराज आतमध्ये गेले, देवाचं रूप बघितलं, बोलायला लागले, क्या कहू छबी आज की कैसे बने हो नाथ. वा देवा वा, काय तुमचं आजचं स्वरूप आहे, तुमच्या रूपाबद्दल काय बोलावं देवा. अत्यंत सुंदर, अत्यंत सुंदर. पण हा तुलसीदास तुमच्या चरणावर त्याच वेळेस डोकं ठेवेल ज्या वेळेस तुम्ही धनुष्य हातात घ्याल. विठ्ठला 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 विठ्ठला
छवि आज की कैसे बने हो नाथ, तुलसी मस्तक तबन में जब धनुष्य बाण लो हात. याला काय म्हणतात की नामाच्या रूपाची अनन्यता आहे. तसं विटे कटावरे कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. याला रूपाची अनन्यता. आणि अशा अनन्य भावानं जो परमात्म्याचा सेवक होतो, उद्धाराचा संदेह नाही. माणसाने देवाचा सेवक झालं पाहिजे. देवाचा मी सेवक आहे याचं माणसाला भूषण असलं पाहिजे. पांडुरंग परमात्म्याच्या किंवा तुकोबरांच्या संतोषाकरता आम्ही काय करू शकतो. गुरुवर्य श्री चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर नेहमी असं म्हणत असतात, तुकोबरांसारख्या साधू पुरुषांना जर आपल्याला प्रसन्न करायची इच्छा झाली, काय करावं? चारच गोष्टी कराव्या. मुखानं विठ्ठल विठ्ठल भजन करावं, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माला धारण करावे, एकादशीचं व्रत करावं, आणि मी देवाचा दास आहे असं म्हणायला शिकावं. विठ्ठला विठ्ठला आम्ही तेने सुखी. हाच उपदेश तुकोबरांनी शिवरायांना केला की नाही. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे. म्हणजे तुम्ही स्वतःला हरीचं दास म्हणून घ्या. कारण आपण जर देवाचा दास स्वतःला म्हणून घेऊ लागलो ना, सगळ्या जगाचा ग्रास करणारा काळ जरी आपल्या पुढे आला तरी तो आपलं काही करू शकत नाही. पहा, म्हणून देवाचा दास होण्याचा असा महिमा आहे, काळ सुद्धा त्याच्या पुढे काही करत नाही. पहा, म्हणून तर म्हणू हरीचे दास लेऊती भूषणे, 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 म्हणू हरीचे दास लेऊती भूषणे. म्हणू हरीचे दास लेऊती भूषणे, म्हणू हरीचे दास लेऊती भूषणे. कापे तया भेने कळी काळ, कापे तया भेने कळी काळ, कापे तया भेने कळी काळ, कापे तया भेने कळी काळ. म्हणू हरीचे दास लेऊती भूषणे, म्हणू हरीचे दास लेऊती भूषणे. कापे तया भेने कळ्या भेने, कापे तया भेने कळ्या भेने, कापे तया भेने कळी काळ, कापे तया भेने कळी काळ. म्हणू हरीचे दास लेऊती भूषणे, म्हणू हरीचे दास लेऊती भूषणे. महाराज सांगतात, आम्ही स्वतःला काय म्हणून घेऊ? विद्वत रत्न, विद्वत प्रचुर कीर्तनकार काय? नाही नाही, म्हणू हरीचे दास. आम्ही स्वतःला देवाचं दास म्हणून घेऊ, आणि देवाला आवडणारी जी काही भूषण आहेत ते आनंदानं मिरवू. पहा, मिरवू. म्हणू हरीचे दास लेऊती भूषणे, कापे तया भेने कळी काळ. असे दोन प्रमाण आहेत. पहा, दुसरं वचन असं आहे, ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापे कळी काळ तया भेने. तिथं असा पाठ आहे, आणि या चरणामध्ये कापे तया भेने कळी काळ असा पाठ आहे. म्हणून पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व हे भूषणानं मिरवण्याची गोष्ट आहे. पहा, धन्य आम्ही जन्मा आलो. तुकोबरांची भाषा, धन्य आमचं जीवन आहे का आम्ही पंढरीनाथाचं दास झालो. पहा, तुकोबराय सांगतात, माणसाने त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आपल्या जन्माचा आनंद मानावा जर तो देवाचा दास होता असेल तर. तरीच जन्मा यावे नाही तरी काय थोडी, असू दे ते कोण असेल का असे ना, पंढरीनाथाच्या दास्यत्वाशिवाय माणसाचं जीवन कृतार्थ, परिपूर्ण, आनंदी, सुखी कदापि होऊ शकत नाही. म्हणून देवाचा दास होणं हे अत्यंत गरजेचं आहे. पहा, माणसं दास होतात पण ते देवाचा होत नाहीत. पहा, प्रपंचाचे होतात. कारे दास होसी संसाराचा, आणि हे खरंच आहे. कारे दास होसी संसाराचा हे खरं आहे, आणि दास होणारा खर आहे. विठ्ठला विठ्ठला प्रपंचाच्या दास्यत्वामध्ये आजपर्यंत कोणताही जीव सुखी झाला नाही. उलट संसार तापे तापलो मी देवा.
करिता या सेवा कुटुंबाची मनवनी तुझे आठविले पाय येवो माझी माय पांडुरंगे. प्रपंचामध्ये जर तुकोबारांसारख्या महापुरुषांना दुःखाचे चटके सहन करावे लागले असतील, तुमचं माझं काय होत असेल? आपण फक्त जरा धट काळजाचे असल्यामुळे ते दुःख आपल्याला दुःख वाटत नाही. माझा येणे दुःखे फुटतसे प्राण न कळता जन सुखी असे. तुकोबारे सांगतात, प्रपंचातल्या दुःखाने माझा ऊर फुटायची वेळ आली, पण लोकांना ते दुःख वाटत नाही का? सवयीचा परिणाम असतो. सवय लागली आपल्याला, ते दुःख ओझं व्हायची सवय लागली. पण प्रपंचाच्या दास्यत्वात जीवाचं कल्याण नाही पहा. दास्यत्व माणसाने विशेष करून दोघाचं करावं. एक तर साधू पुरुषांचा माणसाने दास व्हावं किंवा देवाचा दास व्हावं. या दोघांच्या व्यतिरिक्त जगात माणसाने कोणाचाही दास होऊ नये पहा. भले मनविता संतांचे सेवक आई त्याची भीक सुखरूप. तुकोबारे सांगतात, स्वतःला माणसाने एकतर संतांचा दास म्हणून घ्यावं किंवा देवाचा दास म्हणून घ्यावं. पण महाराज शास्त्रकार असं सांगतात की काही माणसं जिवंत असून मेल्यासारखी असतात. शास्त्रकारांचं असं म्हणणं आहे की 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखी त्याची यादी दिली आहे महाराज. जीवंतो पिमृतो पंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक. ही 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखी आहेत. पहिला सांगितला दरिद्री, 18 विश्व दारिद्र्याचं दुःख भोगणारा आणि त्या दारिद्र्याच्या दुःखाने गांजून गेलेला, त्याच्यात त्याला मरण बरं वाटतं की नाही? त्या जगण्यापेक्षा मरण भले परी काय असं त्या दरिद्री माणसाचं जीवन आहे पहा. म्हणून तोही जिवंत असून मेल्यासारखा आहे. दुसरा आहे व्याधी, तो ज्याला अनेक रोग झालेले आहेत पहा. अनियंत्रित जीवन जगायची सवय लागली, नको ते सगळे इंद्रियांचे लांगुल चालन करण्यामध्ये आपलं जीवन सगळं व्यतीत केलं, रोग झाले. आता ते रोगी माणसाच्या जीवनाची तरी काही शोभा असते का? त्याचंही जीवन मृत्यूपेक्षा वाईट आहे पहा. पुढे सांगितला दरिद्रो व्याधितो मूर्खो. मूर्ख माणसाचंही जीवन जिवंत असून तो मूर्ख माणूस मेल्यासारखा असतो. आता मूर्ख कोणाला म्हणतात याचीही संतांनी अनेक लक्षणं सांगितलेली आहेत, पण मी इथं मूर्खांबद्दल बोलायला आलेलोच नाही. मी पंढरीनाथाच्या सेवकाबद्दल बोलायला आलो, त्याच्यामुळे हा विषय स्किप करा. पण मूर्खाचंही जीवन जिवंत असून मेल्यासारखं आहे. 4था क्रमांक आहे प्रवासी. नित्य प्रवास करणारा जो जीव आहे की नाही, तो सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा आहे. आता याच्यात आमचाही नंबर लागतो काय देव जाणे. आमचा म्हणजे कीर्तनकारांचा, कारण आम्ही सध्या सडक छाप झालेलो आहोत. सडक छाप म्हणजे उठलं की रोडवर आहोत आम्ही. सकाळी जुन्नरला तर रात्री सिन्नरला, आहे की नाही? रात्रीचा काला तिकडे कुठेतरी जागराचा कार्यक्रम कोल्हापूरला करायचा आणि पुन्हा इकडे कुठेतरी मराठवाड्यात यायचं. अवघड आहे पहा. रात्रंदिवस प्रवास करणारा जो जीव आहे, शास्त्रकार सांगतात जिवंत असून मेल्यासारखा आहे, प्रवासी. आणि शेवटचा सांगितला नित्य सेवक. जो दुसऱ्याचा सेवक झालेला आहे त्याचंही जगणं धिक्कारवानं जगणं आहे. असं शास्त्राचं मत जरी असलं तरी पंढरीनाथाचं आणि साधू पुरुषाचं दास्यत्व हे निंद्य नसून सगळ्या जगाला वंद्य ठरणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. उद्धाराचा संदेह नाही. महाराज सांगतात, जो पंढरीनाथ परमात्म्याचा सेवक होतो त्याचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही का? तो देवाचा निष्ठावंत सेवक झाला की नाही, परमात्मा त्याचा अंगीकार करतो पहा. देवाला त्याला माझा भक्त म्हणायची पुन्हा सवय लागते. या सेवकाचा विचार करत असताना महाराजांच्या गाथेमध्ये एक पाईक नावाचं प्रकरण आहे. पाईकीचे त्याच्यात अभंग आहेत. पाईक म्हणजे सेवक, आणि त्या सेवकाचा सगळा विचार सांग विचार तुकोबारा तिथं बोलून दाखवतात. त्याच्यात महाराजांनी प्रामुख्यानं सेवकाचे 2 प्रकार केले पहा. एक सेवक आहे त्याला उंच सेवक म्हणतात. आता याच्या विपरीत जो दुसरा येतो त्याला नीच म्हणतात. हे ठरलेलंच आहे की नाही? उंच नीच कैसे पायकाची ओळी कोण गांढ्या बळी निवडीला. तुकोबारा सांगतात खरा सेवक कोण आणि नुसता आविर्भाव आणणारा कोण आहे. परमात्म्याची सेवा करायच्या बाबतीत जो तत्पर आहे तो खरा सेवक आहे पहा. आणि देवाची सेवा करण्याच्या बाबतीत जो कुचरपणा करतो तो नीच सेवक आहे. विठ्ठला असे सेवकाचे महाराजांनी तिथं प्रकार केलेले. पण खरा सेवक जो नित्य परमात्म्याच्या सेवेमध्ये प्रवृत्त आहे, इति कर्तव्यता हेची दासा लागी सेवा वाहा जगी पांडुरंग. पांडुरंग परमात्म्याची सेवा एवढं ज्यांच्या जीवनाचं ध्येय आहे आणि एवढा ज्यांच्या जीवनाचा क्रम आहे, असे जे देवाचे सेवक आहेत की नाही, महाराज सांगतात त्यांच्या उद्धाराची आपण काळजी करायची नाही का? पांडुरंग परमात्मा त्यांना माझा भक्त आहे असं समजतो आणि त्या सगळ्या भक्तांचा अभिमान वाहून त्या भक्ताला जीवदान देतो. पांडुरंग अभिमाने पांडुरंग अभिमाने पांडुरंग टाळ टाळ माने पांडुरंग अभिमाने
अभिमानी पांडुरंग 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 अभिमानी जीवदानी गोवसा जीवदानी गोवसा गोवसा पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी जीवदानी गोवसा जीवदानी गोवसा गोवसा अभिमानी पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी जीवदानी गोवसा जीवदानी गोवसा जीवदानी गोवसा पांडुरंग जीवदानी गोवसा जीवदानी गोवसा पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा तुकोबराय सांगतात, जो पंढरीनाथाचा निष्ठावंत सेवक होतो देव त्या भक्ताचा अभिमान वाहतो पा. अभिमान वाहतो म्हणजे काय, हा माझा भक्त आहे असं समजतो पा. आणि एकदा देवानी जर आपल्याला माझं म्हणायचं ठरवलं, आपल्या जीवनामध्ये काय कमी राहणार आहे पहा. एखाद्या महाराजाला त्याचं गाव आमचे महाराज म्हणत असतं पहा. परिसरातले लोक म्हणतात हे महाराज आमचे महाराज आहेत, पण देव म्हणतो की नाही देव जाणे. अवघड काम आहे सगळं. पांडुरंगाने माझं म्हटलं पाहिजे. देवाने एकदा जर आपल्याला माझं म्हणून आपला अंगीकार केला, त्याच क्षणाला आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही पहा. पंढरीनाथाने आपल्याला माझं म्हटलं पाहिजे. आणि पांडुरंग परमात्मा म्हणतोही, पण कोणालाही म्हणत नाही महाराज. त्या विशिष्ट अशा लक्षणांनी युक्त असलेला जर तो सेवक असेल की नाही, तरच त्याला देव माझा भक्त आहे असं म्हणतो. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकापासून पुढे प्रत्येक श्लोकाच्या उत्तरार्धात देवाची भाषा आहे. यो मद्भक्त समे प्रियः भक्तिमान्य समे प्रियः. तो माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे, तो माझा भक्त आहे, माझा भक्त आहे, अशी देवाची भाषा आहे. आणि असे जे भक्त आहेत की नाही, परमात्मा सांगतो त्यांच्या उद्धाराची काळजी माझ्याकडे आहे. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. मनोनी माझी या भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता अथि मी सदा. त्यांचा उद्धार करण्याकरता अर्जुन आम्ही सक्षम आहे का, ते माझे भक्त आहेत पहा. अर्जुन देवाच्या संबंधानं आणि अर्जुनाचा जर आपण विचार करू गेलो, पराकोटीचं प्रेम परमात्म्याच्या अंतःकरणात अर्जुनाविषयी होतं पहा. ज्ञानोबराय सांगतात, काय या अर्जुनानं पुण्य केलं होतं देव जाणे. निरुपम अशा प्रकारचं प्रेम परमात्मा या अर्जुनावरती करत होता. या जगदेश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम कैसे पार्थे येणे सर्वोत्तम. काय पुण्य असेल त्या अर्जुनाचं ठाऊक नाही पहा. किती पुण्य असेल महाराज. हा सगळ्या विश्वाला मोहून टाकणारा परमात्मा याच्या प्रेमामध्ये वेडा झालेला आहे. सगळे भाष्यकार गीतेवरचे असं म्हणतात की आप्त स्वकीय बांधवांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणाला मोह झाला. एकटे ज्ञानोबराय आहेत, ते ज्ञानोबराय म्हणतात मला असं वाटतं देवालाच याच्या प्रेमाचा मोह झालाय. म्हणून अर्जुन जर रागवला तर परमात्मा अर्जुनाचं बोलणं सहन करतो. आणि अर्जुन जर एखाद्या प्रसंगी रुसून बसला तर त्याची मनधरणी करतो महाराज. हे वेळ लागल्याचंच काम आहे की नाही. हा कोपे तरी निवांत साहे
वा रुसे तरी बुझावित जाये, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. म्हणजे देवाला अर्जुनाचं वेड लागावं, काय त्या अर्जुनाची भक्ती अर्जुनाचं प्रेम असेल. आणि हे तत्वज्ञान सगळं परमात्मा अर्जुनाच्या समोर उघडं करतो, जे आपल्या मायबापाला सांगत नाही, सख्या भावाला सांगत नाही, सनकादिकाला सांगत नाही, बायकोला सुद्धा सांगत नाही महाराज. जेन सांगेची माता देवकीसी, जेन सांगेची पितया वसुदेवासी, जेन सांगेसी बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. हा आजी कृष्ण प्रेमाचे बिक यातेची आथे. सगळं परमात्म्याच्या अंतःकरणातलं प्रेम प्राप्त करून घेण्याच्या बाबतीत अर्जुन समर्थ ठरला, म्हणून हे सगळं ज्ञान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं. देव असं बोलतो, अर्जुना आता मी हे जे ज्ञान तुला सांगतो की नाही, ते मी सृष्टीच्या आरंभाला व्यवस्वान मनुला सूर्याला सांगितलं होतं. पहा, इमं व्यवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम व्यवस्वान मनवे प्राह मनोरेक्ष्वा कवे ब्रवीत. 4थ्या अध्यायाचा उपक्रम पाहून घ्या. देव काय बोलले, अर्जुना तुला जे ज्ञान मी आता सांगतो ते मी सूर्याला सांगितलं होतं. हे ऐकल्यानंतर गप्प बसेल त्याला अर्जुन म्हणतात का? अर्जुन बोलायला लागला, काय देवा काही फेकायला लागला का? उगं लोक ऐकायला लागले म्हणून काही बोलू नये, आणि काही बोलणाराला आपण बोलू नये. विठ्ठला 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 ऐकून घ्यायला लागलो म्हणून काही सांगतो का म्हणे? अरे तू सूर्य कधीचा, तू माझ्या 10-5 वर्ष अगोदर जन्मला असेल म्हणे. हा तो ऐकिजे बहुता काळाचा, तू तव श्रीकृष्ण सापेचा, म्हणून निघा ये मातूचा विसंवाद. देवा मला काही पटत नाही. पहा, तू सांगतो की मी हे सूर्याला ज्ञान सांगितलं होतं, माझ्या थोडासा अगोदर जन्मला, असं कसं बोलतो म्हणे? अपरंभवतो जन्म परंजन्म व्यवस्वतः. अर्जुनाची ही भाषा आहे, पण परमात्मा सांगतो, अर्जुना तुझे आणि माझे पुष्कळ जन्म आजपर्यंत होऊन गेलेले आहेत, पण त्याचं तुला स्मरण नाही, मला स्मरण आहे. म्हणून तू माझा अत्यंत जवळचा भक्त असल्यामुळं तेच सगळं तत्वज्ञानाचं बीज मी तुझ्या समोर उघडं करतोय. स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः भक्तोसि मे सखा चेती रहस्यम हे तदुत्तमम. प्रत्यक्ष देवाच्या मुखातले शब्द आहेत, अर्जुना तू माझा भक्त आणि माझा सखा आहेस. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता देव ज्या भक्ताचा अंगीकार करून त्याला माझा म्हणत असेल, त्याच्या उद्धाराची काही काळजी राहील का? जगताच्या रहाटीमध्ये अत्यंत निंद्य जीवन जगणारा जरी एखादा असला की नाही, पण पांडुरंग परमात्म्याने त्याचा स्वीकार केल्यावर त्याचं जीवन वंद्य होतं. पहा, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्य तेही तेने वंद्य केले. निंद्य जीवन असलेल्या काही जीवांना परमात्म्याने आपल्या जवळ घेतलं. अगोदर देवाच्या त्यांच्या अगोदर पाया पडावं लागतं, मग पांडुरंग भेटतो. पहा, हा तत्कालीन समाज मान्यतेनुसार चोखोबरांना मंदिराच्या आतमध्ये प्रवेश नव्हता. पहा, पण आज अशी परिस्थिती आहे, चोखोबरांच्या चरणावर मस्तक टेकवल्याशिवाय पांडुरंगाच्या दर्शनाची फलश्रुती नाही महाराज. नाही, नामदेवरांच्या पायरीवरती मस्तक टेकवल्याशिवाय देवाच्या दर्शनाचा लाभच नाही का? पांडुरंगाने त्यांचा अभिमान वाहिलेला आहे. तुका म्हणे यासी नामाचा अभिमान, मनोनी शरण तारी बळे. हा पांडुरंग परमात्मा उदार अंतःकरणाचा असल्यामुळं आपल्या भक्ताचा अभिमान वाहतो, अशी तुकोबरांची भाषा आहे. उदार हा जगदानी, उदार हा जगदानी, पांडुरंग अभिमानी, पांडुरंग अभिमानी, तुळसी दळ पाणी चिंतनाचा भूकेला, तुळशीदार पाणी चिंतनाचा भुका. उदार हा जगदानी, पांडुरंग अभिमानी, तुळशी दळ पाणी चिंतनाचा भूकेला. उदार हा जगदानी, पांडुरंग अभिमानी, तुळशीदार पाणी चिंतनाचा भुकाळा. उदार हा जगदानी, पांडुरंग अभिमानी. तुकोबराय सांगतात, हा पंढरीनाथ परमात्मा अभिमानी. अभिमानी म्हणजे काय? गर्विष्ठ नाही बरं. अभिमानी शब्दाचा अर्थ भक्ताचा अभिमान वाहणारा, की हा माझा भक्त आहे. आणि मग पंढरीनाथ परमात्मा जर त्या भक्ताचा अभिमान वाहत असेल,
काय परमार्थातलं साकडं आपल्या समोर राहणार आहे सांगा. अभिमानी पांडुरंग गोवा कशाचा हो मग. गोवा म्हणजे आपण तोंडात बरेच लोक पुढ्या टाकतात, तो गोवा नाही बरं. आपण म्हणजे वारकरी तसं करत नाहीत. ज्यांच्या गळ्यात माळ असते अशी माणसं अशी कामं करत नाहीत. पहा, गोवा शब्दाचा अर्थ गुंथा होतो, गुंथाडा. पांडुरंग परमात्मा जर आपला अभिमान वाहत असेल तर मग परमार्थातला कोणता गुंथा आपल्या पुढे राहणार आहे. अभिमानी पांडुरंग गोवा कशाचा हो मग, असा पांडुरंग परमात्मा आपल्या निष्ठावंत सेवकांचा अभिमान वाहतो आणि प्रसंगी त्यांना जीवदानही देतो. जीवदानी कोवसा. जीवदान शब्दाचे तसे दोन अर्थ आहेत. एक अर्थ असा होतो की नित्य सदा सर्व काळ भजन करणारा जो भक्त आहे की नाही, त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये बोधाचं संक्रमण करणं, यालाही जीवदान म्हणतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तम येन मामुपयांति ते. बोधाचं संक्रमण करणं हेही जीवदान आहे. आणि भक्ताच्या जीवनात जर एखादं संकट आलं तर त्या संकटापासून त्याचं रक्षण करणं हेही जीवदान आहे. म्हणून महाराज सांगतात, हा परमात्मा अत्यंत कृपाळू अंतःकरणाचा आहे आणि सगळ्या भक्तांना आश्रय देणार आहे. कोवसा शब्दाचा अर्थ आश्रय आणि आधार होतो. पहा, हा पांडुरंग परमात्मा सगळ्या भक्ताला आधार देतो आणि त्यांना जीवदान देतो. एखाद्या भक्ताला जर पाण्यात बुडून मरायचा प्रसंग आला तर त्याचं रक्षण करतो आणि एखाद्या भक्ताला आगीत जळून मरायचा प्रसंग आला तरी त्याचं रक्षण. बुडता जळे जळता आगी, बुडता जगी जळता आगी, बुडता जळे जळता आगी, बुडता जळी जळता आगी. ते प्रसंगी राखावे, ते प्रसंगी राखावे पांडुरंग अभिमानी, पांडुरंग अभिमानी, पांडुरंग अभिमानी, पांडुरंग अभिमानी. हे प्रसंगी राखावे, हे प्रसंगी राखावे पांडुरंग अभिमानी, पांडुरंग अभिमानी, पांडुरंग अभिमानी, पांडुरंग अभिमानी. बुडता जळी जळता गे, 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 बुडता बुडता जळी जळता गे. ते प्रसंगी राखावे, बुडता जळी जळता गे, ते प्रसंगी राखावे पांडुरंग, पांडुरंग अभिमानी, पांडुरंग पांडुरंग अभिमानी. बुडता जळी जळता गे, ते प्रसंगी राखावे, बुडता जळी जळता गे, पांडुरंग पांडुरंग अभिमानी, पांडुरंग पांडुरंग अभिमानी, अभिमानी. बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे. तुकोबराय सांगतात, हा परमात्मा भक्ताचं प्रत्येक संकटातून परित्राण करतो. पहा, काही भक्तांना पाण्यात बुडून मरायचा प्रसंग आहे, तो काहींना आगीत जळून मरायचा प्रसंग आहे. प्रसंग कोणताही असो, त्या संकटाच्या प्रसंगातून भक्ताला अलगदपणे बाजूला काढून त्यांचं रक्षण करणं ही परमात्म्याची जबाबदारी आहे. जो देवाचा निष्ठावंत सेवक होतो, पांडुरंग परमात्मा त्याचं रक्षण करतोच करतो. तुकोबरायांनी तिसऱ्या चरणात हा भाव व्यक्त केला.
माझ्याकडे थोडासा वेळ शिल्लक आहे. उर्वरित 2 चरणाचाही धावता विचार मला आपल्यासमोर व्यक्त करायचा आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी एकदा अंतःकरणापासून पंढरीनाथाचं भजन करू आणि आपल्या राहिलेल्या चिंतनाचा पुढचा उपक्रम आपल्या नियोजित वेळेत पाहू. विठोबा रखुमाई. बोला बोला सगळे. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे. अशा निष्ठावंत सेवकांचं रक्षण परमात्मा प्रत्येक अवस्थेमध्ये करतो. तुकोबराय त्यांचं महिमान सांगतात की देव त्यांना असं वाऱ्यावर सोडत नाही. पहा, शरणागता देव राखे येरा वाखे विघ्नाचे. जो पांडुरंग परमात्म्याचा शरणागत आश्रित निष्ठावंत भक्त झालेला आहे, परमात्मा त्यांचं रक्षण करतोच करतो. आता या चरणाच्या सिद्धीकरता वेगवेगळ्या भक्तांची चरित्र पाहणंही शक्य आहे, पण या सगळ्या विचाराचा समन्वय एकाच चरित्रात झालेला आहे. ते चरित्र आहे भक्तश्रेष्ठ प्रल्हादजींचं चरित्र आहे. पहा, भक्तश्रेष्ठ प्रल्हादजींचं चरित्र बघितल्याशिवाय भक्तांची यादी पूर्ण होत नाही.